तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आपण सोयाबीनची पेरणी करायला लागलोय। पहिला सकाळी बैलावर रान कुळवून घेतलंय। बघा एकरभरचं रान आहे। सकाळी आपण बैलावर कुळवून घेतलं आणि आता आपली बैलावर तीच पेरणी चालू आहे। 2 हॉलने ही पेरणी चालू आहे। बघा जे कोळेगावचे श्री दादा दांगडे यांची बैल आहेत ती। बघा हे बैलावर पेरणी चालू आहे। कसं रान कुळव गेलं बघा, मस्त वेगळं कुळव गेलं। त्या ट्रॅक्टरमुळे रान काय झाली ती अक्षण आली, त्यामुळं आपण बैलावर कुळवून आणि पेरणी करायचं आपण ठरवलं आहे। हे बैल आहेत बघा कसे चालायला इथं, त्यांनी पेरायला लागले। हा बघा बघा त्यांची पेरणी चालू आहे। 2 नाळग्याने पेरणी चालू अशा प्रकारे आपण 2 नाळग्याने पेरणी करतोय, कारण की 2 झाडातलं अंतर हे वाढलं पाहिजे। तसं आपण ते एक मधली नळी आहे जी ती पांढऱ्या नळीची स्थिती बंद केलेली आहे आपण। कशा प्रकारे पेरणी चालू आहे। पावसाचं थोडं लक्षण दिसत होतं, पण आता थोडं ऊन आणि पाऊस सारखाच यायला लागला आहे। हे आपलं सोयाबीनच्या 30 किलोची आपण बॅग आणलेली आहे। फुले संगमची बॅग आणली आहे। 726 KD 726ची बॅग आणलेली आहे आपण। कशी पेरणी चालू आहे आपली। पेरणी करण्याचे खूप प्रकारे BBF पण आहे। तुम्ही ट्रॅक्टर पण करू शकता किंवा टोकन यंत्रण पण करू शकता। पण टोकन यंत्रण करायला गेलं तर खूप वेळ जातो। टोकन यंत्रण एवढं रान करायचं म्हणजे शक्य नव्हतं। तर आपण निर्णय थोडा बदलला आणि बैलावर आपण पेरणी करायला ठेवलं, पण त्यात पण आपण अंतर त्याचा वाढवलेला आहे। बल्ली एक नळी ह्याची बंद केली, त्यामुळे 2 झाडातलं अंतर वाढतं आणि त्यामुळे फुटवा धरण्यास खूप मदत होते आपल्याला, आणि पण आपल्या उत्पन्नामध्ये पण वाढ होते। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या भागामध्ये कुठल्या पद्धतीने पेरणी केली आणि कुठलं बियाणं वापरलेलं आहे आम्हाला कमेंट करून सांगा। परत बाहेरचा दरखास्त एवढून पेरणी चालू आहे त्यांची। बघा 2 नाळग्याने पेरणी चालू आहे। सोयाबीनचा भाव म्हणाल तसा अजून गेलं वर्षभर झाला काय भाव वाढत नाही। 4.5-5च्या पुढे सोयाबीनचा भाव चालू आहे। तरी पण शेतकरी अजून पेरण्या करायला लागले। काय काय शेतकऱ्यांचा माल अजून पाठीमागच्या वर्षाचा माल शिल्लक आहे। हे आपण पहिल्यांदा सोयाबीनची पेरणी करतोय। तर बघा कमेंटमध्ये मला सांगा, पेरणी योग्यरीतीने होते का नाही मला सांगा बरोबर। बैलावर पेरणी करतोय आपण, ट्रॅक्टरऐवजी आपण बैलाची पेरणीचं पेरणी एवढा की पेरणी पण चांगली होती आणि मेहनत पण राहण्याची खूप चांगली झालेली आहे। मस्त बघा तुम्ही रान बघा कसं मस्त निघालेलं आहे। आपल्या बैलाने पेरणी चालू आहे सोयाबीनची। आता 2-3च्या दरम्यान पेरणी चालू केली आहे बैलावर। 2 होलातनं आपण जे आहे ती 3 होल जी दिसत त्यातले 1 होल बंद केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट करून शेअर करून सांगा। आता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोयाबीनची पेरणी आपली 30 जूनपर्यंत होत असते, किंवा आपली पेरणी चालू आहे आता बैलावरती।